मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा विषय खूपच खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत घरातील बरकत, लक्ष्मीची कृपा, समृद्धी आणि अफाट श्रीमंती याबद्दल. पण प्रश्न असा आहे, ही श्रीमंती घरात येते तरी कशी? काही लोक म्हणतात नशीब असेल तरच पैसा येतो, काही म्हणतात कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही, काही म्हणतात देवाची कृपा असेल तरच बरकत होते. पण मित्रांनो, या सगळ्यांच्या पलीकडे एक मोठं सत्य आहे. घरात लक्ष्मी टिकते की नाही हे घरातल्या स्त्रीच्या सवयींवर खूप प्रमाणात अवलंबून असतं. कारण आपल्या शास्त्रात सांगितलंय, स्त्री म्हणजे घराची लक्ष्मी. घरातील स्त्री आनंदी असेल, शांत असेल, सकारात्मक असेल तर त्या घरात बरकत ही आपोआपच वाढते. आणि जर स्त्री सतत नाराज, अस्वच्छता, नकारात्मक विचार, तक्रार, आळस यात जर अडकली असेल तर घरात पैसा येऊनही टिकत नाही. आज मी तुम्हाला अशाच काही अत्यंत प्रभावी सवयी सांगणार आहे, ज्या स्त्रिया रोजच्या जीवनात पाळतात. जर स्त्रियांनी या सवयी जर रोजच्या जीवनात पाळल्या तर त्यांच्या घरात पैसा वाढेल, सुखसमाधान वाढतं, नवऱ्याचं भाग्य उघडतं, मुलांची प्रगती होते आणि घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो. मित्रांनो, ही माहिती ऐकताना मनापासून एक गोष्ट लक्षात ठेवा. हे कोणावरही टीका नाही, ही कुणाला कमी लेखणं नाही. हे फक्त आपलं जीवन सुंदर करण्यासाठीचे उपाय आहेत. चला तर मग सुरुवात करूया महिलांच्या त्या 15 खास सवयी, ज्या घरात बरकत आणि अफाट श्रीमंती आणतात. पहिली सवय, पहाटे लवकर उठण्याची सवय. मित्रांनो, पहाटेची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. हा वेळ खूप पवित्र मानला जातो. जो घरातला व्यक्ती पहाटे लवकर उठतो तो फक्त लवकर उठतो असं नसतं, तर तो आपल्या आयुष्याचं नशीब जाग करत असतो. स्त्री जर पहाटे उठून घरात थोडं शांत वातावरण ठेवते, देवाला नमस्कार करते आणि दिवसाची सुरुवात ही चांगल्या विचारांनी करते, तर तिच्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि मित्रांनो, जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे पैसा हा टिकतो. नंबर 2, घर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता म्हणजे लक्ष्मी. घर स्वच्छ असेल तरच बरकत राहते. आपल्या पूर्वजांनी सांगितलंय, जिथे घाण असते तिथे दरिद्रता असते. स्वच्छतेचा अर्थ फक्त झाडू मारणे नाही, तर घरातल्या कोपऱ्यात साठलेली नकारात्मकता काढून टाकणे. विशेषतः स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे, देवघर स्वच्छ ठेवणे, घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे, घरात अनावश्यक पसारा नको, हे खूप महत्त्वाचं आहे. घरात जर सतत पसारा असेल तर मनातही पसारा वाढतो आणि मग कामात अडथळे येतात. स्वच्छ घर म्हणजे समृद्धीचा मार्ग मोकळा. नंबर 3, सकाळी देवाचं स्मरण आणि कृतज्ञता. मित्रांनो, स्त्री जेव्हा सकाळी उठून देवाला म्हणते, देवा आजचा दिवस चांगला जावो, माझ्या घरात सुखशांती राहो, माझ्या घरात बरकत राहो, तेव्हा तिच्या शब्दांना खूप शक्ती असते. कारण स्त्रीच्या तोंडात आशीर्वाद असतो आणि कृतज्ञता म्हणजे लक्ष्मीला आवडणारी सर्वात मोठी गोष्ट. तक्रार करणाऱ्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि कृतज्ञ घरात लक्ष्मी टिकते. स्त्रीची चौथी सवय म्हणजे घरात गोड बोलणे, शांत राहणे. मित्रांनो, घरात सतत वादविवाद, टोमणे, भांडण यामुळे घरातील ऊर्जा तुटते. स्त्रीचा स्वभाव जर शांत असेल, बोलण्यात गोडवा असेल आणि घरात तुम्ही, आपण अशी भाषा असेल तर घरात आपोआप बरकत येते. कारण लक्ष्मीला भांडण आवडत नाही. जिथे सतत कटकट असते तिथे पैसा येऊनही खर्च होतो. नंबर 5, घरातल्या वस्तूंचा आदर करणे. मित्रांनो, काही स्त्रिया घरातल्या वस्तूंचा आदर करतात, धान्याचा अपमान करत नाही, पाणी वाया घालवत नाही, जेवण फेकत नाही, मीठ, साखर, तांदूळ सांडलं तर पटकन उचलतात. ही सवय साधी वाटते, पण हीच सवय समृद्धीची गुरुकिल्ली आहे. अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचा प्रसाद. अन्नाचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान.
स्त्रीची 6वी सवय म्हणजे वेळेवर स्वयंपाक आणि अन्नात शुद्धता. घरातला स्वयंपाक हा फक्त जेवण नाही, तो घराच्या ऊर्जेचा स्रोत आहे. स्त्री जर स्वच्छ मनाने, स्वच्छ हाताने, शांततेने, चिडचिड न करता जर अन्न बनवत असेल तर ते अन्न हे अमृत बनतं. पण जर स्वयंपाक करताना राग, शिव्या, ताण असेल तर अन्न हे नकारात्मकता वाढवतं. अन्नात शुद्धता आली की घरात समृद्धी टिकते. नंबर 7, संध्याकाळी घरात दिवा लावणे. मित्रांनो, संध्याकाळी दिवा लावणे ही फार मोठी गोष्ट आहे. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे आशा आणि आशा म्हणजे लक्ष्मीचा मार्ग. दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा, तुळशीजवळ दिवा, घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा. दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि मित्रांनो, जिथे अंधार कमी होतो तिथे बरकत वाढते. मित्रांनो, स्त्रीची 8वी सवय म्हणजे घरात तुळस ठेवणे आणि तिची सेवा करणे. तुळस ही केवळ वनस्पती नाही, ती लक्ष्मीचा स्वरूप मानली जाते. ज्या घरात तुळशीची सेवा होते, तुळशीला पाणी, तुळशीला दिवा, तुळशीला नमस्कार केला जातो, त्या घरात संकट ही कमी होतात आणि जेव्हा संकट कमी होतात तेव्हा पैसा साठायला लागतो. नंबर 9, अनावश्यक खर्च टाळणे. मित्रांनो, श्रीमंती येण्यासाठी फक्त कमाई पुरेशी नाही, कमाई टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्त्री जर घराचा खर्च व्यवस्थित पाहते, अनावश्यक वस्तूंवर पैसे उधळत नाही, तर घरात पैसा टिकतो. लक्ष्मीला उधळपट्टी आवडत नाही, लक्ष्मीला व्यवस्था आवडते. नंबर 10, घरात सकारात्मक शब्द वापरणे. काही स्त्रिया सतत म्हणतात, काही होत नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, हे घर कधीच सुधारत नाही, माझं नशीबच खराब आहे. मित्रांनो, हे शब्द घरात दारिद्र्याचं बीज पेरतात. पण ज्या स्त्रिया म्हणतात की देव आहे, होईल सगळं, आपण पुढे जाऊ, आपल्या घरात बरकत ही नक्कीच येईल, त्या शब्दांमध्ये शक्ती असते. शब्द बदलले की नशीबही आपोआपच बदलतं. स्त्रीची 11वी सवय म्हणजे नवऱ्याला मानसन्मान देणे. मित्रांनो, प्रत्येक पुरुषाला घरात मान हवा असतो. स्त्री जर नवऱ्याला सतत कमी लेखत असेल, त्याचा अपमान करत असेल, तर त्या पुरुषाचा आत्मविश्वास संपतो आणि आत्मविश्वास संपला की कमाई थांबते. पण जेव्हा स्त्री म्हणते की तुम्ही करू शकता, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझा अभिमान आहात, असे शब्द बोलते, तेव्हा नवऱ्याचं भाग्य हे जागं होतं. नंबर 12, घरात आईवडिलांचा आदर. ज्या घरात वृद्धांचा सन्मान होतो, त्या घरात देव स्वतः राहतो. आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीची ढाल आहे. स्त्री जर घरात मोठ्यांचा मान ठेवते, त्यांची सेवा करते, तर घरात संकट ही आपोआप थांबतात. नंबर 13, सकाळी घरात कचरा ठेवू नये. मित्रांनो, कचरा म्हणजे नकारात्मकता. घरात सकाळी कचरा साठून राहिला तर घरात आळस, अडथळे, वाईट विचार वाढतात. स्त्री जर सकाळीच कचरा बाहेर काढत असेल, घरात हवा, प्रकाश, ताजेपणा ठेवत असेल, तर घरात हे चैतन्य टिकून राहतं. नंबर 14, स्त्रीची 14वी सवय म्हणजे स्वतःची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. स्त्री जेव्हा स्वतः नीटनेटकी राहते, केस व्यवस्थित, स्वच्छ कपडे, हलका सुवास आणि चेहऱ्यावर प्रसन्नता, तर तिचा ऑरा बदलतो. आणि मित्रांनो, स्त्रीचा ऑरा घरात पसरतो. घरात सुंदरता आली की लक्ष्मीला राहायला जागा मिळते. नंबर 15, दररोज थोडं दान, मदत, पुण्य. दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही, एखाद्याला अन्न देणं, एखाद्याला पाणी देणं, गरजूंना मदत करणं, देवळात तेल, दिवा देणं, ही सगळी पुण्याची कामं आहेत. ज्या घरात पुण्य वाढतं त्या घरात लक्ष्मी स्थिर होते, कारण लक्ष्मी पवित्र घरातच राहते. मित्रांनो, हे सगळे मुद्दे फक्त शब्दांपुरते मर्यादित राहू नयेत, ते तुमच्या जीवनात उतरावेत. म्हणून मी आता एक छोटीशी कथा सांगते, कारण कथा ही जीवनाला दिशा देणारी शिकवण असते. चला तर मग सुरुवात करूया. एका घरात बाई होती. ती सकाळी उठताच तक्रार करायची, हे घर खराब आहे,
काहीच नीट नाही, नवरा काही कमावत नाही, देवही आपल्याला मदत करत नाही. याचा परिणाम म्हणजे हळूहळू घरात वाद वाढले. पैसा आला तरी खर्च वाढला, आजारपणं वाढली, मनशांती संपली. पण एक दिवस ती बाई एका मंदिरात गेली. तिथे तिला एका वृद्ध स्त्रीने सांगितलं, बाळा, लक्ष्मी घरात येणं हे कधी कधी आपल्या हातात नसतं, पण लक्ष्मी घरात टिकवून ठेवणं हे मात्र आपल्या स्वभावावर आणि आपल्या सवयींवर अवलंबून असतं. त्या दिवसांपासून त्या बाईने ह्या 5 गोष्टी बदलल्या. पहाटे उठली, घर स्वच्छ ठेवलं, देवाचं स्मरण केलं, गोड बोलायला लागली आणि अनावश्यक खर्च बंद केला. आणि मित्रांनो, काही दिवसांमध्येच तिच्या घराची परिस्थिती बदलली. नवऱ्याचं काम वाढलं, मुलांची प्रगती झाली आणि घरात बरकत सुरू झाली. कारण समृद्धी ही बाहेरून येत नाही, ती घरातल्या ऊर्जेतून जन्म घेते. मित्रांनो, आज आपण पाहिलं की महिलांच्या सवयी, घरातील ऊर्जा, स्वच्छता, श्रद्धा, गोड बोलणे आणि सकारात्मक विचार, या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या जीवनावर किती परिणाम होतो. स्वामी समर्थ महाराज या व्हिडिओमधून आपल्याला एकच संदेश देऊ इच्छितात. त्या घरात स्त्री प्रसन्न असते, त्या घरात लक्ष्मी प्रसन्न असते. स्त्रीचं स्वतःला मजबूत ठेवते, शांत ठेवते आणि घराला प्रेमाने बांधून ठेवते, तर त्या घरात गरिबी थांबत नाही आणि गरिबी घरात येण्याची हिंमतही करत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा की श्री स्वामी समर्थ, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि घरात बरकत वाढवणाऱ्या गोष्टी मी घेऊन येते. तुमच्या घरात नेहमी सुख, शांती, समाधान आणि अफाट श्रीमंती राहो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.